वळूयात पुढच्या बातमीकडे। धर्मांतरासाठी आमिष दाखवल्यामुळे 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धर्मांतर करण्यासाठी आमिष दाखवण्यात आलं होतं, त्यामुळे 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे। शिरूर पोलिसांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धर्मांतराचा प्रयत्न शिरूरमध्ये करण्यात आलाय, त्यामुळे 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यीशु के लिए झूमो सब, झूम झूम झूमर झूमा, झूम झूम झूमर झूमा, यीशु क्रिस्त पधारे, बोलो यीशु मसीह की, बोलो जिंदा खुदा की, बोलो आने वाले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। अमोल, नेमका काय प्रकार आहे हा? इथे काय सुरू होतं एक्झॅक्टली आणि कशा पद्धतीने हा धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आलाय? शिरूर तालुक्यातील साखळी हाजी जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी काही जी मंडळी होती ती ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होती असा तिथे सांगण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ख्रिश्चनचे ग्रुप जो आहे तो हिंदू कुटुंबातील धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करण्याचं आमिष दाखवलं जात आहे। त्याचप्रमाणे घरातील आपल्या हिंदू देवदेवतांचं जे काय आहे त्याबद्दलचं एक अवमानास्पद शब्द वापरले जात असल्याचंही त्या ठिकाणी बोललं जात आहे। आणि एवढ्यावरच न सांगता दोन धर्मांमध्ये असणारा जो तेढ आहे तो समाजातील सलोखा बिघडण्याच्या दृष्टिकोनातून असल्याचा आरोप या ठिकाणी गायकवाड यांनी केलेला आहे। हा संबंधित प्रकार शिरूर पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अमोल, हा कार्यक्रम नेमका कोणता सुरू होता? कार्यक्रम हा एकतर त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माची जी माहिती आहे असं सांगितलं जात आहे। त्या ठिकाणी येशूंच्या बद्दल सांगत असताना त्या ठिकाणी एका मोकळ्या जागेवरती हा कार्यक्रम चालू होता असा आरोप या ठिकाणी केला जातोय। मात्र अमोल, ह्या ठिकाणी जी मंडळी जमा आहे ती हिंदू धर्मीय असल्याचं म्हटलं जातंय का? आणि हे हिंदू धर्मीय इथपर्यंत या कार्यक्रमासाठी कसे आले? नक्कीच या ठिकाणी जे ग्रामीण भागातील काही मंडळी आहेत त्यांना एक प्रकारे आमिष दाखवून त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं आमिष? आणि आर्थिक स्वरूपाची मदत करतो असं काहीतरी एक तिथं बोललं जात आहे। आणि त्यामध्ये असा आरोप केला जातोय की हिंदू धर्मातून आपण ख्रिश्चन धर्मात या असा प्रचार केला जात असल्याचं तिथं बोललं जात आहे। अगदीच धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।